श्री स्वामी समर्थ. मी आज कोबी आणि बीटचे मंचुरियन कसे बनवायचे हे आज सांगणार आहे. तर पहिल्यांदा साहित्य काय घेतलं आहे ते सांगते मी तुम्हाला. कोबी घेतलेला आहे किसून, तसेच बीट पण किसून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून किसून घेतलेलं आहे बीट आणि कोबी. मिरची घेतलेली आहे, चवीनुसार आपल्याला मिरची घ्यायची आहे. लसूण, आलं हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मीठ, धणे पावडर आणि गरम मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये. आता मी कोबी जो घेतला आहे तो स्वच्छ खिसून धुवून घेतलेला आहे. तर तो उग्र वास येऊ नये म्हणून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोबी मी. आता मिरचीचं वाटण जे घेतलेलं आहे, आपल्याला चवीनुसार तिखट, कमी तिखट, जास्त तिखट घ्यायचं आहे. मीठ, धणे पावडर आणि गरम मसाला पण घेतला आहे थोडासा त्याच्यामध्ये. आता बाइंडिंगसाठी आपण कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्सच करायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं. आपण आजपर्यंत फक्त कोबीचे मंचुरियन खाल्ले असतील, पण आज तुम्हाला मी बीटसहित मी तुम्हाला आज कोबी मंचुरियन सांगणार आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. बीटामुळे नॅचरल कलर येतो, त्यामुळे वेगळा कलर मंचुरियनमध्ये टाकायची काहीच गरज नाही. आता मी तव्यावर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत मी. थोड्या थोड्या करून ह्या तळायला घ्यायच्या आहेत गोळ्या पण. मुलं बीट खात नाहीत, पण अशा पदार्थामधून आवडीने बीट खातात मुलं. बीटामुळे चांगला HB वाढतो, त्यामुळे बीट हे खाल्लंच पाहिजे दररोजच्या जेवणामध्ये. आणि असं कच्चं खाल्लं जात नाही, तर ह्या वेगवेगळे पदार्थ बनवून त्यामध्ये बीट टाकून आपण मुलांना खाऊ देऊ शकतात आणि मुलं हे आवडीने खातात. ते हळूहळू करून एक करून बॉल्स टाकायचे आहेत आपण त्याच्यामध्ये आणि मंद आचेवरती चांगलं तळून अशा प्रकारे सगळे बॉल्स, मंचुरियन बॉल्स हे तळून काढायचे आहेत. अशाच नवीन नवीन मी रेसिपी माझ्या चॅनलवर टाकणार आहे, डेली व्लॉगमध्ये टाकणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी हा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण नवीन नवीन रेसिपी त्याच्यात तुम्हाला येत राहतील.